निवडणुकीमध्ये मवियानं एकत्र लढण्याचा विश्वास व्यक्त केलाय। मात्र जागा वाटपाच्या फॉर्म्युलावरून तिन्ही पक्षांमधील नेत्यांमध्ये जुंपली आहे। त्यामुळे महाविकास आघाडीचा एकोपा निवडणुकीपर्यंत टिकणार का? पाहुयात या रिपोर्टमधून। लोकसभा निवडणुकीत मवियाला मिळालेल्या विजयानंतर आता विधानसभेचं जागा वाटप सोपं राहिलेलं नाही। लोकसभेप्रमाणेच आगामी विधानसभा निवडणुकीतही मवियाची वज्रमूठ कायम राहील। पण मोठा भाऊ कोण आणि छोटा भाऊ कोण यावरून तिन्ही पक्षात रस्सीखेच सुरू झाली आहे। विधानसभा निवडणुकीत मवियाच्या संभाव्य फॉर्म्युलानुसार काँग्रेसला 100 ते 105 जागा, ठाकरे गटाला 90 ते 95 जागा आणि शरद पवार गटाला 80 ते 85 जागा मिळण्याची शक्यता आहे। लोकसभा निवडणुकीत काँग्रेसनं राज्यात सर्वाधिक जागा जिंकल्या, त्यामुळे विधानसभेला काँग्रेस सर्वाधिक जागा आपल्या पदरात पाडून घेण्याच्या प्रयत्नात आहे। तर शरद पवार गटानं कमी जागा घेऊनही सर्वाधिक स्ट्राईक रेट राखत 8 जागांवर विजय मिळवला। त्यामुळे शरद पवार गटही जास्तीत जास्त जागा मिळवण्यासाठी आग्रही राहील। बिलकुल आहे, प्रत्येक पक्षाला जास्त जागा मिळाव्यात, सगळ्यांच्या अपेक्षा असल्या पाहिजे। त्याला काय दुमत काय, त्याला विरोध काय? मूळ प्रश्न असा आहे की काँग्रेसने लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेस सुद्धा आपली भूमिका मांडलेली होती की मेरिटप्रमाणे जागा वाटप झाल्या तर त्याचा फायदा महाविकास आघाडीला होणार, याच्यापेक्षा चांगलं प्रदर्शन आपल्याला करता आलं असतं। पण घटना संपली आता ते, पण आता विधानसभेला सुद्धा त्या पद्धतीचं प्रत्येकाने विचार करावा, एवढंच काँग्रेसची भूमिका आहे। समन्वय राखणं महत्त्वाचं असणार आहे का महाविकास आघाडीमध्ये? कारण प्रत्येक पक्ष 100 जागा मागतोय, मग आपल्याला 300 जागा करावं लागतील। आता 288 आहे। लोकसभेला जर आपण मोठं मन दाखवून काँग्रेसला आणि उद्धव ठाकरे साहेबांना तिथं मोठ्या प्रमाणात जागा दिल्या असतील तर त्यांनी मोठं मन दाखवून विधानसभेला शरदचंद्र पवार राष्ट्रवादीला जास्त जागा तिथं शेवटी तोडण्याचा म्हणून आमचं मत असेल की कमीत कमी 85 आमदार निवडून आणण्याची संधी पवार साहेबांनी आम्हाला सुद्धा दिली पाहिजे आणि तसंच महाविकास आघाडीला शरदचंद्र पवार साहेबांचे जे पक्ष आहे त्याला सुद्धा त्यांनी देत असताना जास्तीत जास्त जागा दिल्या पाहिजे असं आम्हाला वाटतं। बघा, रोहित पवार काय म्हणतात, नाना पटोले काय म्हणतात, काँग्रेसवाले काय म्हणतात, या विषयावर मी भाष्य बिलकुल करू इच्छित नाही। कारण मी सुद्धा गेले 43 वर्षे राजकारणामध्ये आहे आणि काही गोष्टींचं पथ्य पाळावं आणि ते मी पाळत असतो। त्या पद्धतीने हा निर्णय करण्याचा अधिकार हा रोहित पवारांना नाही किंवा अन्य कोणाला नाही किंवा मलाही नाही। माझे पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे करतील, आदरणीय पवारसाहेब करतील आणि काँग्रेसचे हायकमांड या संदर्भामध्ये विचार करेल। परंतु मी एकाच गोष्टीची तुम्हाला आठवण करून देतो, तुमच्या माध्यमातून आठवण करून देतो की 2019 साली या तिघांच्या महाविकास आघाडीमध्ये 1 नंबरचा पक्ष हा शिवसेना होता, एवढंच मला सांगायचं आहे। जागा वाटपावरून रस्सीखेच होणार असली तरीही एकत्र राहण्यातच हित आहे, ही बाब तिन्ही पक्षांचे नेते जाणून आहेत। पण जागा वाटपाची रस्सीखेच तिन्ही पक्षांची डोकेदुखी ठरू शकते, हेही तितकंच खरं आहे। राज्यातल्या महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांना लोकसभेपेक्षा सर्वाधिक रस आहे तो विधानसभेत। विधानसभेच्या निवडणुकीत सर्वाधिक जो जागा पक्ष मिळवेल त्याला मुख्यमंत्रीपदाचा दावा करायला मिळणार आहे। यामुळे या पक्षांमध्ये आत्तापासूनच चुरस दिसून येते। काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या भूमिकेबाबत ठाकरे गट फारसा अनुकूल दिसत नाहीये। मात्र महाविकास आघाडी एकत्रच लढणार असा विश्वास आदित्य ठाकरेंनी व्यक्त केलाय। आपण कुठून सुरुवात केली होती? म्हणजे तुम्ही विचार करा, आपल्यातून 12 खासदार जवळपास पळून गेले होते, 40 आमदार पळून गेले। मुंबईसारख्या शहरामध्ये जवळपास 40 ते 50 नगरसेवक, ज्यांना आपण नगरसेवक केलं, तुम्ही नगरसेवक केलं, हेही पळून गेले। पैशांसाठी असेल, केसेससाठी असेल, सगळं काही असेल। आणि ही सगळी यंत्रणा आपली खेचून नेल्यानंतर देखील आपण 9 सीट जिंकलेलो आहे। परब साहेबांनी पण शब्द दिला आहे की अमोल कीर्तीकरांची पण सीट आपण जिंकणार आहोत। आणि आता इथून पुढे निघत असताना, पुढे जात असताना आपली जी वाटचाल असेल ह्या वर्षाच्या शेवटापर्यंत महाविकास आघाडीचा आणि आपला मुख्यमंत्री हा महाराष्ट्राचा असेल, हे ठरवायला आपण आज इथे भेटलेलो आहोत। लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला घवघवीत यश मिळालं। सर्वसामान्य जनतेनं फोडाफोडीच्या राजकारणाला नाकारल्याचं प्रकर्षानं जाणवलं।
विधानसभा निवडणुकीतही हाच कल कायम राहील असा मविया नेत्यांचा अंदाज आहे. म्हणूनच जास्तीत जास्त जागा पत्रात पाडण्यासाठी चढाओढ सुरू झाली आहे. त्यामुळे आता मवियात मोठा भाऊ कोण होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. सागर कुलकर्णी, NDTV मराठी, मुंबई.